पुण्यातल्या मंगळवार पेठेत झोपडपट्टीला लागलेली आग नियंत्रणात आली। सिलेंडरच्या स्फोटामुळे ही आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जाते। या आगीत 30 ते 40 झोपड्या जळून खाक झाल्यात। आग लागली तेव्हा 8 ते 10 सिलेंडरचे स्फोट झाले। दाट लोकवस्ती आणि अरुंद रस्ते यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडथळे येत होते। त्यामुळे आगीची तीव्रता आणखी वाढली। मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले आणि आग आटोक्यात आणली। अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळावरून 8 सिलेंडर्स बाहेरही काढले। तसंच परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं। या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी 4 जण किरकोळ जखमी झालेत। मात्र आगीमुळे गरिबांच्या संसाराची राख रांगोळी झाली आहे। आल्यानंतर कार्यकर्ते सर्व काम करत होते। इतकी आग लागली होती की कोणाला काय सुचना। त्यावेळेस मी रणपिसे साहेबांना फोन केला की त्यांना म्हणलं की आपली दिशा चुकती, पुलावर आग विझवण्यापेक्षा वस्तीच्या कडेने आग विझवा। त्याच्यानंतर काय अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की ड्रायव्हर अवेलेबल नाहीये। मग मी डेपोला पोळला फोन केला। ज्यावेळेला पहिली गाडी या ठिकाणी पोहोचली, आग मोठी आहे असं कळवलं, त्यामुळे मग अन्य स्टेशनच्या गाड्या, त्याचबरोबर पिंपरी चिंचवड, पुणे कॅन्टोन्मेंट अशा सर्व गाड्या आपण या ठिकाणी सोडल्या। त्याचबरोबर एकूण 3 टँकर, एकूण 12 अग्निशमन दलाच्या गाड्या आणि 3 टँकरच्या साहाय्याने आपण ही आग जवळजवळ 1 तासाच्या नंतर आटोक्यात आणली पूर्णपणे आणि आता पूर्णपणे विझून कूलिंगचं काम चालू आहे। आता हा सगळा कंजेस्टेड एरिया आहे आणि शॉक सर्किटने लागण्याची शक्यता वर्तवता येते। तशी प्रत्यक्षात नक्की कारण सांगता येणार नाही की कशाने आग लागलेली आणि बरंचसं नुकसान झालेलं आहे। भरपूर लोकांना, काही लोकांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे, 2-4 जणांना। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।